जय श्री राम कृष्ण हरी. आज मी गवारीची भाजी केली आहे सकाळच्या नाश्त्याला. तेलाची फोडणी केली आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकले पाव चमचा, ती मस्त तडतडू दिली. त्याच्यानंतर मीडियम आकाराचा एक कांदा घेतला, तो टाकला. कांदा चिरून बारीक, जास्त भाजत नाही मी. गवारीच्या भाजीसाठी मी कांदा थोडंसं गुलाबीच ठेवते, खूप फेंट करते, जास्त लाल करत नाही. त्याच्यानंतर मी गवारी टाकली होती आणि त्याच्यानंतर चटणी, आमचा सातारी मसाला. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून आता मी हे झाकून ठेवणार आहे. आणि मस्त त्याला वाफ आल्यानंतर जराशी भाजी शिजत आली, एक 10 मिनटातच वाफ येते त्याला आणि मस्त शिजते पण मऊ छान होते. तुम्ही बघू शकता इथे. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे 2 चमचे, छोटे 2 चमचे. तर शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी एक नंबर लागते, खूप सुंदर लागते. सध्या मार्केटमध्ये मटार, फ्लावर, कोबी आणि मेथी ह्या सगळ्या भाज्या आहेत. त्या स्वस्त पण आहेत, हेल्दी पण आहेत, नो डाऊट. पण आता कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडासा बदल म्हणून आज गवारी घेऊन जाऊया. मग मी काल मार्केटमधून येताना गवारी घेऊन आले आणि ती बनवली. तर आमच्याकडे अशा पद्धतीने गवारी बनवतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.